नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे. पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच शुभ मुहूर्त आणि उत्तम असा एक उपाय बघत आहोत. तर व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी प्रथम गणरायास वंदन करून तसे दत्त महाराजांना नमन करून नक्षत्र पंचांग देवतांना नमन करून आज आपण दैनिक पंचांगाला सुरुवात करूया. आजचं दैनिक पंचांग श्री शालिवाहन श्री 1947 विश्व नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82. आज हेमंत ऋतू चालू असून दक्षिणायन चालू आहे. तसेच मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष असून आज अमावस्या 7:13 नंतर प्रतिपदा चालू होत आहे. त्याचबरोबर आजची इंग्रजी दिनांक 20/12/2025 असून आजचा वार शनिवार आहे. तर आज केतूचे मूळ हे नक्षत्र आहे. आज योग गंड असून आज दिवाकरण नाग व रात्रकरण किस्तुग्न हे आहे. आज चंद्र धनु राशीमध्ये प्रवेश करीत आहे. तर हे झालं दैनिक पंचांग. तर दैनिक राशी भविष्याचा जर विचार केला तर आजचं दैनिक राशी भविष्य कसं असेल तर कर्माचा हिशोब उघडत आहे. काही राशींना मेहनतीचं फळ मिळणार आहे तर काहींना सांगितलं जात आहे आज जे पेराल तेच उद्या उगवेल. तर त्या कोणकोणत्या राशी त्याकडे आपण लक्ष देऊया. प्रथम बघूया मेष राशी. आज तुमचं काम स्वतः बोलणार आहे. तुम्ही बोलण्यापेक्षा कामाला बोलू द्या. दुसऱ्या ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीकडे कोणीही दुर्लक्ष करणार नाही. तुम्ही दुर्लक्षित राहणार नाही आहात. त्यामुळे काम करत राहा. आज सिनियरकडनं तुम्हाला अपेक्षित अशी कौतुकाची थाप मिळणार आहे. आज पार्टनर संदर्भात विचार केला तर समजूतदारपणा तुम्हाला आज आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत विचार केला तर स्थिरता व खर्चावर नियंत्रण हे तुमच्यासाठी आज महत्वाचे आहे. कुटुंबामध्ये देखील आज तुम्ही थोडं जास्त लक्ष घाला, कारण बरेच कर्म करण्याच्या नादामध्ये कौटुंबिक गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याकडे देखील थोडंसं लक्ष देण्याचा आजचा दिवस आहे. आरोग्याकडे थोडा तुम्हाला थकवा जाणू शकतो, त्यामुळे आरोग्याच्या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या. थोडा आज हिवाळा चालू आहे तर थोडं व्यायाम करा, जिम किंवा प्राणायाम, योगा जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही निश्चित करा. वृषभ राशीसाठी स्थिरतेचा आणि समाधानाचा जसा दिवस आहे तसंच आज हा स्त्रियांसाठी आजचा दिवस खूप अतिशय महत्वाचा असा आहे. तर आज जे तुम्ही पेरलेलं आहे जुनं ते आज वरती येणं ही शक्यता जास्त आहे. ते चांगलं का वाईट ते तुम्ही निश्चित ठरवून घ्या पहिले स्वतः. कामात सातत्य ठेवल्यास आज तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे. घरात शांतता आणि आनंदी वातावरण असणार आहे. तसेच रिलेशनशिप मध्ये आज विश्वास वृद्धिंगत होणार आहे. आज आरोग्याच्या दृष्टिकोनाने शरीराला थोडासा आराम द्या. स्टे स्टेडी स्टे विनिंग. तर त्याचबद्दल मिथुन राशीचा विचार केला आज तुमच्या शब्दांची ताकद जी आहे ती बऱ्याच लोकांना कधी कधी जाणवते, कधी कधी मानवते, कधी कधी पचते तर कधी कधी पचत नाही. तर कधी कधी आपलं आकर्षक व्यक्तिमत्व समोरच्याला त्रासदायक ठरतं. तर तसा आज थोडासा तुमचा दिवस आहे. तर तो कसा, तर आज जास्त कोणाला स्वतःवरून ओपिनियन द्यायला किंवा मत द्यायला जाऊ नका. कोणाच्या मध्यस्थीमध्ये पडू नका. आरोग्याबद्दल थोडीशी काळजी घ्या. स्त्रियांनी एकमेकांबद्दल बिचिंग करणं, जे फोन बिचिंग असतं सासू सुनेचं किंवा आईचं मुलीचं सासूबद्दल, ह्या ज्या काही कॉन्ट्रोवर्सी तुम्ही करता त्याचा आज कदाचित तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. कर्क राशीचा जो विचार केला तर कर्क राशी मधली जी भावनिकता, एक मायाळूपणा, प्रेमळ कनमळूपणा, ह्याच्यामुळे आज तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला थोडेसे सुखावतील. तुमचं आरोग्य हे अतिशय छान राहणार आहे. तुमची लव्ह लाईफ, तुमच्या पार्टनर बद्दल तुम्ही आज एकदम मनमोकळं छान बोलणार. एक लॉंग ड्राईव्ह तुमच्या आज निश्चित होणार आहे. सिंह राशीचा विचार केला तर आकर्षक व्यक्तिमत्व, उत्तम बाणा आणि जे निर्ढावलेलं तुमचं जे काय म्हणतात मनोबळ आहे की जे कुठलंच कर्म टाळत नाहीये, त्याचा तुम्हाला आज फायदा होणार आहे. आज तुम्ही उत्तम कठीण प्रसंग ओढून नेऊन त्यात यश नक्की प्राप्त करणार आहात. त्याचबरोबर त्याचा विचार केला कुटुंबाचा, तर कुटुंबाला तुमचा या गोष्टीचा अभिमान वाटणार आहे, कारण तुमचं आज चांगलं नाव लौकिक होणार आहे. बाकी तुमच्या आरोग्याचा विचार केला तर ऊर्जा तुमच्यामध्ये अतिशय भरपूर असणार आहे. यू आर मेंट टू लीड हे सिंह राशीचं एक ब्रीदवाक्य आहे. कन्या राशीचा जो बारकाईने किंवा उत्तमपणे असं निर्णय घेण्याची क्षमता जो आहे तो आज त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप अचूक आणि असा फायदेशीर असा ठरणार आहे. आज त्यांचं आर्थिक नियोजन हे देखील अतिशय छान ठरणार आहे. घरातील त्यांचे अनेक कामे असतील ते मार्गी लागतील. आज घरात त्यांच्या हातून साफसफाईचा योग आहे. तर आज घरात छोट्या पद्धतीची साफसफाई करणं त्यांच्याकडनं होणार आहे. फक्त नवऱ्याच्या खिशाची साफसफाई करू नका. केल्यास कमेंट बॉक्समध्ये निश्चित टाका. त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये थोड्या स्पष्ट संवादाची आज आवश्यकता आहे. आरोग्य हे अतिशय उत्तम राहणार आहे. डिटेल डिसाइड डेस्टिनी हे तुमचं ब्रीदवाक्य आहे. तुळ राशीचा विचार केला तर आज संतुलन राखणं हे फार महत्वाचं आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये एक
प्रवास योग तोही विदेशातला येण्याचे जरा चान्सेस जास्त आहे तुमच्या राशीला. चंद्र शुक्राची जी काही युती होते त्यामुळे बाहेर बाहेर जाणं म्हणजे बाहेर इतर देशांमध्ये प्रवास होण्याचे योग तुमच्या आज दिसत आहेत. त्याचबरोबर काही बाहेर जाण्याच्या ज्या अपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या आहेत त्या देखील आज येऊ शकतात. जे रिलेशनशिप आहेत त्यामध्ये थोडीशी आज कटुता निर्माण होण्याचे काही योग तयार होत आहेत. तर त्याचा देखील थोडासा तुम्ही काळजीपूर्वक विचार करा आणि संवादाने एकमेकांशी बोला. म्हणजे पती पत्नी असतील किंवा प्रेमी युगुल असतील तर त्यांनी देखील. बाकी आरोग्य तुमचं सामान्य असणार आहे. बॅलन्स इज युअर पॉवर हे तूळ राशीचं ब्रीदवाक्य आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज कमी बोलणं हे जास्त फायदेशीर असणार आहे, कारण जे त्यांचा जो मूळ कुचकं बोलण्याचा जो स्वभाव आहे त्यामुळे लोक दुखावले जातात आणि ते दुखावले गेलेले लोक परत यांची कामांमध्ये अडचणी किंवा मार्गामध्ये अडचणी आणून ठेवतात. तर आज यांनी कमी बोलणं किंवा वेळ पडली तर न बोलणं म्हणजे कुचकं. नॉर्मल बोला तुम्ही, पण कोणाला तरी टोचेल लागेल असं आजच्या दिवस तरी बोलू नका. बाकी तुमचं आर्थिक म्हणा किंवा कौटुंबिक आयुष्य हे सामान्य असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडा विचार केला तर थोडंसं व्यायाम करणं किंवा बाहेर जाणं, वॉकिंग करणं, जॉगिंग करणं हे आज तुम्ही निश्चित करा. तुमच्यासाठी सायलेन्स क्रिएट स्ट्रेंथ. सो शांतता ठेवा, हीच तुमची आजसाठी शक्ती आहे. धनुराशीचा जर विचार केला तर धनुराशीच्या पुरुषांसाठी आज निर्णायक असा निर्णय घेण्याचा दिवस आहे. तर तो कसा की आज कुठला तरी ठाम निर्णय घेणं आवश्यक आहे. धनुराशीचा जो मूळ स्वभाव आहे की ते द्विस्वभावी व्यक्तिमत्व असतात, त्यामुळे त्यांचे बरेचसे कामं होता राहतात, कारण ते एक निर्णयापर्यंत पोहोचत नाही. तर त्यांनी आज एका निर्णयावर ठाम राहावं आणि आपला तो दिवस साजरा करावा. तर बाकी फायनान्स आज तुमचं खूप छान आहे. तुमचा प्रामाणिकपणा तुमचा खूप उत्तम आहे, त्याचा तुम्हाला आज बेनिफिट मिळणार आहे. विद्यार्थ्यांना पण छान दिवस आहे. आज तुमचे काही छोटे प्रवास पण घडू शकतील. आता छोटे प्रवास म्हणजे काय, घरापासून ऑफिस पर्यंत नाही, तर ऑफिस पासून आल्यानंतर घरात कुटुंबासोबत कुठेतरी तुम्ही गार्डन मध्ये जाल वगैरे, असा आमचा छोटा प्रवास सांगण्याचा एक भाग असतो. बाकी तुमच्यासाठी पंचलाईन एकच असेल की थिंक फॉरवर्ड, मूव्ह फॉरवर्ड. पुढचा विचार करा आणि गती पण पुढेच घ्या. मकर राशीचा विचार केला तर ही लोक फार कष्टाळू असतात. तर आज त्यांच्या आयुष्यातले थोडे कष्ट सहज सुलभ होणार आहे. त्यांचे जे पार्टनर आहे ते त्यांना कामामध्ये मदत करतील. त्यांच्या हाताखालचे जे लोक आहेत ते प्रामाणिकपणे काम करतील. त्यांच्यावर तर कामाचा बोजा जरा कमी होईल, त्यामुळे त्यांचं अंग दुखणं पण जरा त्यामुळे कमी होणार आहे. बाकी आर्थिक दृष्टिकोनातनं अतिशय छान असा दिवस आहे. कुटुंबासाठी उत्तम असा दिवस राहणार आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं. आरोग्य त्यांचं ठीक असणार आहे. फक्त डिसिप्लिन ब्रिंग्स ग्रोथ हे त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे हे त्या पद्धतीने त्यांचं जाणार आहे. कुंभ राशीचा विचार केला आज ज्या त्यांचं एक नवसृजन करण्याची जी क्षमता कुंभ राशीमध्ये आहे ना, तर त्या नवसृजन करण्याच्या गुणधर्मामुळे आपल्याला जे आज आपण नाविन्य जे काय अनुभवतो ना, नवीन जे आपण म्हणतो की ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, ती डेव्हलप करण्यापाठीमागे कुंभ राशीच्या लोकांचा फार मोठा अभ्यास असतो किंवा त्यांचं फार मोठं योगदान असतं त्याच्या मागे. तर त्यांना तुम्ही नेहमी अप्रिशिएट करा, कारण ही लोक बराच सारा आपल्या समाजाला एक वेगळ्या पद्धतीचं देणं देत असतात. कारण सतत अभ्यास करणं, सतत नाविन्य शोधणं, मग ते कोरोनाचा वॅक्सिन असो किंवा आज आपण ज्या गोष्टींवर बोलतो भेटतो आहे ते प्लॅटफॉर्म असो, तर कुंभ राशीच्या लोकांना आज मात्र या गोष्टीचा खूप छान फायदा असा होणार आहे आणि त्यांचं ॲप्रिसिएशन सगळीकडे होणार आहे. अगदी त्यांच्या कुटुंबापासून ऑफिसपर्यंत त्यांना काही प्रवासाचे योग देखील आज घडू शकतात. तर त्याचबरोबर मीन राशीचा विचार केला तर मीन राशी ही थोडीशी देवभोळी राशी आहे. म्हणजे तसे ते टोकाचे कट्टर असतात पण ते थोडेसे देवभोळे पण असतात. कधी कधी काही लोक त्यांच्या देवभोळेपणाचा, त्याच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात आणि त्यांच्याकडनं नाही ते गोष्ट कर्म करून घेतात. त्यांच्या विचारांनी कधी कधी लक्षात पण येत नाही की याने आपला फक्त फायदा उचलण्यासाठी आपल्याला जवळ केलं होतं. त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष ठेवा की कोणता व्यक्ती आपल्याला फक्त काही कामापुरतं जवळ घेतोय आणि का त्याचं काम झालं की तो आपल्याला एक ऑप्शनल म्हणून टाकतोय. तर त्या गोष्टीचा विचार करा. बाकी तुमचा दिवस अतिशय छान आणि सुंदर असा आहे. उत्तम असा दिवस तुम्हाला आज प्राप्त झालेला आहे. तो दिवस त्या पद्धतीने तुम्ही व्यतीत करा. आता आपण बघूया शुभ मुहूर्त. तर शुभ मुहूर्त आजचा पहिला मुहूर्त चर मुहूर्त 7:04 ते 8:24, लाभ मुहूर्त 8:24 ते 9:44,
अमृत मुहूर्त 9:44 ते 11:04 शुभमुहूर्त 12:24 ते 13:44 चरमुहूर्त 16:24 ते 17:44 तर राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावे. आता शुभ अंक आहे 5, 6 आणि 8. आता शुभ रंग आहे नारंगी, राखाडी आणि काळा. त्याचबरोबर आजचे शुभरत्न आहे लसण्या, नीलम आणि टोपाज. पण कुंडली मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठल्या प्रकारचं रत्न धारण करू नका. आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर आज जन्माला आलेलं बाळ हे धार्मिक वृत्तीचं, कठोर प्रशासक, ज्ञान विपासू, उत्तम आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणारे असणार आहे. आज आपण नक्षत्र उपायाचा जर विचार केला, आज केतूचं मूळ हे नक्षत्र आहे. तर मूळ नक्षत्राचा उपाय लोकांनी, ज्यांचा जन्म मूळ नक्षत्र झालाय त्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान आदर करावा. काही शैक्षणिक संस्थांना, मंदिरांना दान करावं. एखादी गरजेची गोष्ट किंवा एखादी गरजेची वस्तू तिथे खरेदी करून द्यावी. मंदिरात असेल किंवा एखादी शैक्षणिक संस्था असेल तर तिथे एखादी वस्तू त्यांना जी लागत असेल ती त्यांनी खरेदी करून त्यांना द्यावी. किंवा डायरेक्ट डोनेशन जर तुम्हाला कॅश द्यायचं असेल तर त्या पद्धतीने द्यावं. आणि जे गुरुजन ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन केले त्यांचं स्मरण करावं, त्यांना कधीतरी जाऊन भेटावं, त्यांचं बोलावं की तुमच्या आयुष्यात काय चालू आहे. काही लागत नसतं, फक्त तुम्ही दोन गोड शब्द जरी बोललात तरी तुमच्या गुरुजनांना हे वाटेल की याने मला लक्षात ठेवलं आणि आज हा माझ्यापर्यंत पुढे तुम्हाला गुरुकृपा निश्चित प्राप्त होईल. त्यानंतर दुसरा उपाय आहे की घरात रोज चंदन किंवा लोबांचा धूप लावायचा आहे. तर हे 2 उपाय तुम्ही करा, तुमचं मूळ नक्षत्र हे नक्की स्ट्रॉंग होणार आहे. आता या व्यतिरिक्त ज्या आम्ही तुम्हाला सेवा देतो त्या म्हणजे की तुम्हाला जर घरामध्ये विवाह किंवा संतती किंवा त्या वास्तू संदर्भात काही त्रास होत असतील किंवा नवीन वास्तू घ्यायची पण कोणती घ्यावी यामध्ये कन्फ्युजन होत असेल किंवा जी घेतलेली वास्तू त्यामध्ये काहीतरी तुम्हाला वाटतं की याचं थोडं ऊर्जा ठीक नाहीये, काही अडचणी येत आहेत, तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. त्याचबरोबर काय नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन अकाउंट ओपनिंग करायचं असेल, त्यात काही न्यूमरॉलॉजिकली तुम्हाला काही मदत हवी असेल, फोन नंबर घ्यायचा असेल, तर कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा, आम्ही तुम्हाला त्यात निश्चित मदत करू. त्याचबरोबर जे यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्हाला दुसऱ्या कुठल्या विषयावर माहिती हवी असेल व्हिडिओ संदर्भात किंवा इतर कुठल्या स्पिरिच्युअल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विषय टाका, आम्ही त्यावर निश्चित व्हिडिओ करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.